नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्याविषयी अतिशय सुंदर एक नंबर भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले भान. धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले भान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. देशासाठी दिले बलिदान. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, आज आपण एका अशा महान क्रांतीवीराची आठवण काढत आहोत ज्यांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी आपल्या पराक्रमाने आणि बलिदानाने इतिहास घडवला. ते महान समाजसुधारक आणि आदिवासींचे दैवत म्हणजेच क्रांतीसूर्य बिरसा मुंडा. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलीहतू या गावात झाला. अन्यायाविरुद्ध तीव्र चीड असणाऱ्या बिरसा मुंडा यांनी इंग्रजांचे जुलमी शासन जवळून पाहिले. इंग्रज अधिकारी व शासन सावकार तिथल्या गरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी आणि जंगल हडप करत होते. या अन्यायाविरुद्ध त्यांनी सर्व आदिवासी समाजाला संघटित करून उलगुलान म्हणजे मोठ्या क्रांतीची हाक दिली. आपले जल, जंगल, जमीन यावर आपलाच अधिकार आहे असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या विचारामुळे लोक त्यांना प्रेमाने धरती आबा मानू लागले. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासोबतच समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि कुप्रथा बंद करण्यासाठी जनजागृती केली. दुर्दैवाने इंग्रजांनी कपटाने त्यांना अटक केली आणि वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी तुरुंगात त्यांनी अंतिम श्वास घेतला. आज बिरसा मुंडा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि जल, जंगल, जमीन रक्षणाचा लढा आपल्या मनात सदैव जिवंत राहील. एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करते. बिरसा मुंडा अमर राहोत. जय जोहार, जय आदिवासी. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.